नाही कशाला मला तुला नाही कशाला मला इडी इडी अगं तू नाही विडी कशाला आम्हाला इडी तुला नाही इडी म्हणतो अगं तू नाही विडी इडी म्हणतो कोण म्हणतं तुला विडी नाही तुला नाही इडी म्हणतो अगं तू नाही विडी इडी म्हणतो कोण म्हणतंय तुला विडी तूच म्हणला के लाटण्या इडी म्हणतो याड लागले मग इडी झाली का उगा इडी झाली मला याड लागले कुणाच तुला काय करायचं मग की आज म्हणशील कोणाचं उद्या म्हणशील कोणा संग परवा म्हणशील कवा कुठं कशाला ह्याच्यासाठी घरदार सोडून इथं आलाय वे मला का नाही आहे का नाही काय त्याच याड लागले मला का नाही काय मला का नाही काय आहे का नाही काय खाली बसा खाली जरा शांत बसा खाली मला का नाही काय आहे का नाही त्याच याड लागले आता त्याचं म्हणल्यावर त्याच की त्याचं कुणाचं सांग ना त्याचं म्हणल्यावर त्याच की अगं त्याचं कुणाचं एवढ्या माणसात सांगायचं मला किती टेन्शन येतं नको त्यांचं टेन्शन घेऊ सांग मला का नाही आहे का नाही त्याच याड लागले आता कसं सांग तुला सांग बरं का बरं एपिकरवाल्या सांग ना मला कुचू होत आहे ना बाबा पण मला का नाही त्याचं याड लागले त्याचं कुणाचं यांना बी याड लागले तुला बी याड लागले मला बी याड लागले त्याच कुणाचं जवानीच आहे तो बी काळा पंढरपूरचा काळा बाबा इटोबा आय लव्ह यू इटोबा त्यानं मला फसवले त्यानं मला याड लावले त्यानं याड लावलंय आणि मग तर मी काय सोडलंय सगळं सोडलंय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याच याड लागल्यावर काय शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची देहमानाची विसरिले स्वस्वरूपाचे लागले पिशे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आली वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आली वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आले वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आली वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आली वेडी वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाली वेडी बघा ही आले वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आले वेडी वेडी ग बाय मी झाले वेडी खाल्ले का नाही पंक्तीत कोणी लोक खायला लागली मक्का तोंडवर करू बघताय या रांडा मिली एखाद्याचं वकून पाडतेल गे शी कसं खाते मपली मी कशी बी खाईल तुमच्या का पोटात केळं कालवायला लागल्यात काय झालं रडायला का रडती ओके माळवाडीतली बारकी पोरं म्हणतात ये मी तुझ्या पातल्यात चिकरान देते का देऊन टाक सगळ्यांना प्रसाद तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक पोरांना तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक लगेच करते ती फुकाट आलंय होय मपली मी कशी बी खाईल झाला कर्माचा तेरा सोडून दिला शे व्रतारा सांडिली मी माझ्या 5 पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी ग बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आली वेडी बाय मी झाले वेडी बघा ही आले वेडी वेडी ग बाय मी झाले वेडी जगद्गुरु तुकाराम महाराज
375वा अमृत महोत्सवी वैकुंठ गमन 16 मुक्काम पोस्ट माळवाडी अजनूर तालुका श्रीगोंदा जिल्हा इल्यानगर आपले हार्दिक स्वागत. वडिलांकडूनच मिळाला लढाऊ बाणा. 6 दिवसात 67,000 भाविकांनी घेतले अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन. आपोआप पसरण्यापेक्षा जळते घर सांभाळा. खुश खबर. थोड्याच वेळामध्ये माळवाडी ग्रामपंचायत येथे भूकंपाची दाट शक्यता. बरं झालं तुम्ही सगळी मोकळ्या पटांगणाला आलाय. तिथलं मागचं म्हातार बघ किती चेक काढलंय. काय म्हणतय? मला म्हणतय यमे आपण दोघं लव्ह मॅरेज करू. मोठं मोठं मंत्री मला बघून कटून मिल. तू नादाला वे लाटणी. ला 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 ला. वंदे 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 अरे जहां से अच्छा तो सता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. गप बच्चा झूठ बोले कौवा काटे कस काय पाटील बरं हाय का लागला मिठ मिठ बोलायला. विलनची नागी निघाल कोंबडी पळाली तगडी धरून कशाला मिस कॉल करतोय पप्पी दे पारूला धनगर वाड्यात घुसला आला बाबूराव सुख झाले वो साज. एकाला तरी माझं चिरण गावतंय का? लय भारी गातीस तू. नुसतं वाद होतोय डप्पडांग टप्पडांग. चांगल्या बोले. पाकरा अयो तुम्हाला बी येतंय होय. तरीच म्हणलं एवढं ऊन कस काय पडलं यंदा. ज्ञानीच्या आगीची मशाल हाती आले मी औसाच्या मुचराती जमण्या उड शोध कुट कुट शोध 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 कुट. दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला येऊन तोंडात माझ्या. तुम्हाला नाहीत बसा बोंबलत. तुटली कर्माची साखळी खिंडू लागले आळोवाळी आता मला कोणाकडी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी. अरे येड्यांनो मी काय एकटी चिडी होय तुम्ही सगळी चिडी. कुशाला घरदार सोडली. 7 ते 9 कीर्तन झालं. 10 वाजता पंगत झाली. रात्रीच्या 11:30 वाजून गेल्या तरी मला बघत बोंबलत बसलाय. तुम्ही तरी काही लयशी नाही वय. अरे वेड्यांनो खरं तर हेच वेड लागावं. आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसरावं. मी तू मनाची बुळण व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे. पण तुम्हाला या बाह्य सोंगाचं वेड लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कस तरी थांबलाय. पण असं बाह्य सोंगाना वेड होता. अंतरंगांच्या प्रेमाचं वेड लागून घ्यावं. वेड लागावं. वेड व्हावं. कुणासारखं वेड लागावं. माझ्या गवळणीसारखं वेड लागावं. माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या. कधी वेड्या व्हायच्या? नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या. किती गवळणी वेड्या व्हायच्या. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरिले आता कैशी जावो घरा नोहे बरा लौकिक. इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या. तुकोबरायने तर हनुमंतरायला विचारावं. थोडा इको द्यायला. तुकोबरायने तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार 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 पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन
सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार श्री राम जानकी बैठे मेरे सीने में 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 महिला मंडळ अय जानकी बैठे मेरे सीने में श्री राम इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या कन्हैया तेरे बंसी के नादे दीवानी बनी बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी आंखों में कुमकुम कानों में काजल 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 कोई पे साड़ी लपटने लगी कोई पे साड़ी लपटने तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी हाथों में पैदान पावों में कंगन हाथों में पैजन पावों में कंगन हाथों में पैदान पावों में कंगन हाथों में पैजन पावों में कंगन नाकों पे मिश्री लगाने लगी नाकों पे मिश्री लगाने लगी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी हाथों में काबू का बछड़ा भैंसों को छोड़ा गौ का बछड़ा भैंसों को छोड़ा गाईचं वासरू म्हशीला सोडलं गाईचं वासरू मच्छीला सोडलं बैलों की धार निकलने लगी बैलों की धार निकलने लगी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी मेरा कहे प्रभु गिरधर नागर 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 तेरे चरण कमल की दासी तेरे चरण कमल दासी बनी तेरे बंसी के नादे दीवानी तेरे बंसी की नादी दीवानी तेरे बंसी की नादी दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी इतकं दिवाणं व्हावं इतकं वेळ लागावं इतकं वेळ व्हावं की तुकाराम महाराज सांगतात देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो तेथे देवाची होणी ठेलो ही तुकोबरायची अवस्था आहे पण आपली अवस्था अशी होती देव पहावयासी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था अवस्था या अवस्थाच हव्या इको कमी करा त्या वेळेला म्हणू आता कैचे घरदार नाही उरला मी तुपणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारिली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी आणि मग त्याच वेळेला म्हणू पायाकड त्याच वेळेला म्हणू देवा पंढरी राया तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा देवा वय झाला तर गुडघे साथ देणारे देवा नाही तुझ्या कीर्तनाला येऊ शकत नाही तुझ्या हरिपाठाला येऊ शकत देवा नाही तुझ्या भजनाला येऊ शकत थकले रे थकले तुझी वाट बघून अशी ती थकलेली गवळण श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते पण ज्यांना कोणाला एक हात नाही तर का हाताची किंमत विचारा ज्यांना कोणाला एक पाय नाही तर का पायाची किंमत विचारा ज्यांना कोणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा अंधशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा एखाद्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं
का तुला काय तिथं घेणं देणं नाही? पोरगा आपचूक सांगून जाईल स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकाच्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं, तो मुलगा फक्त एवढंच सांगेल. काय सांगेल? महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल गोपाळ आबाला वृद्ध एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकला हे मला माहित नाही, पण हे गाणं सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. आणि गाणं जर आवडलं, या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली, त्या कलाकारासाठी तुमची एक टाळी द्यायला मात्र विसरू नका. काय म्हणतो तो कलाकार? हॅलो हॅलो केविलवान्या बाळाची, केविलवान्या बाळाची आई वाचून वाट वळती. केविलवान्या बाळाची आई वाचून वाट वळती. पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. क्योंकि बेटा अगर गुन्ना हो या मवाली, माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिकारी हो या हो तवायब, पर माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. मग त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुनी भक्त राहते आई तुझे नाते. आई तुझेच नाते. असत्य आई नसलेलं बाळ, असत्य आई नसलेलं लेकरू रथ रथ देवघरात गेलं. देवऱ्यात मेलेल्या आईचा फोटो होता. मेलेल्या आईचा फोटो बाजूला काढला, हृदयाला कवटाळला आणि भगवंता पुढे नतमस्तक होऊन बसला आणि देवा पुढे बोलायला लागला, देवा मैने सुना हे तू दयाळू. अरे देवा मी असं ऐकलंय तू दयाळू, बऱ्याच जणाला बरंच काही दिलं रे देवा. देवा प्रल्हाद करता संभातून बगड झाला, उपमन्यू करता दुधोर वाटीसाठी शिर्याचा सागर दिला. अरे ज्या वेळेस तुझ्या बोटाला द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा न विचार करता आपला भरजरी शालू फाडला आणि त्यातली एक चिंदी काढून तुझ्या बोटाला म्हणतात, देवा लाखो वस्त्र द्रौपदीला पुरवली, भगवंता मला आडळ स्थान नको, भगवंता मला शिर्याचा सागर नको, भगवंता मला दुधाची वाटी नको, भगवंता फक्त मला माझी आई दे. म्हणतो कवी सांगतो, और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. मग ते असे चुकलेलं बाळ आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतं, ही छोटीशी झलक मी आपण पुढे सादर करत आहे. काय म्हणतो तो कलाकार? अगाई वाचून या लेकराची आई ग, आई ग, आई ग, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळती. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळती. खरी आईची माया, खरी आईची माया, खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते.
लहानपणापासून आईची सावली सुद्धा नाही, सावली सुद्धा नाही आईची सावली सुद्धा नाही, नव्हती कुणाच्या मांडीवर ग नव्हती त्याला अंगाई, नव्हती कुणाच्या मांडीवर ग नव्हती त्याला अंगाई, लहानपणापासून आईची सावली सुद्धा नाही, नव्हती कुणाच्या मांडीवर ग नव्हती त्याला अंगाई, आठवण येते आग भडकते, आठवण येते आग भडकते, पाणी डोळ्यातून घळघळते, खरी आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते. दिली ती चोच तो तर चारा सुद्धा भोदे, चारा सुद्धा हॅलो, हॅलो. चारा सुद्धा हो रे, आईच्या कोटी उपकाराची जाणीव त्याला होई, आईच्या कोटी उपकाराची जाणीव त्याला होय, ज्यांनी दिली ती चोच तो तर चारा सुद्धा भोदे, आईच्या कोटी उपकाराची जाणीव त्याला होईल, का हो आज त्या लेकांची ती, का हो आज त्या लेकांची ती माया चंदन डळमळते, खरी आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही आईची माया जदाई नाही त्याला कळते, आईची माया जदाई नाही त्याला कळते. म्हणून जीवनात हे करून तर मामाला वाढवलं, त्या माईबापाला विसरू नका. या चालू कार्यक्रमात इको कमी करा पूर्ण या